Hello student, welcome to my channel. This is our second lecture on chemical thermodynamics. Okay, so in this lecture we will discuss few points, and in that first of point of our discussion is process and its types. Okay, so what is mean by process? So in chemical thermodynamic, when system transfer from one equilibrium state to another, that transformation is called as process. केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये जेव्हा एक सिस्टीम दुसऱ्या सिस्टीममध्ये काय होते, ट्रान्सफर होते, किंवा एक इक्विलिब्रियम स्टेटमधून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ट्रान्सफर होते, तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मेशनला प्रोसेस असं म्हटलं जातं. देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोसेसेस. इन दॅट फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस. Isothermal process. So what is isothermal process? Iso means same and therm means temperature. So जिथे ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, सेम आहे, त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. सो अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. सो हियर टेम्परेचर remains constant. सो इथे काय राहतं, टेम्परेचर जे आहे ते काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. सो दिस इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. आता टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं म्हणजेच इनिशियल आणि फायनल स्टेटमधला जो डिफरन्स आहे, डेल्टा टी जो आहे, आपण असं लिहितो T2 मायनस T1, डिफरन्स बिटवीन फायनल टेम्परेचर अँड इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू 0. हा काय असणार आहे, 0 असणार, कारण थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, आता टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे सिस्टीम काय करणार, आयदर हीट रिलीज करेल किंवा ॲब्सॉर्ब करेल इन ऑर्डर टू अटेन टेम्परेचर. बरोबर ना. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होणार की हीट रिलीज होणार किंवा ॲब्सॉर्ब होणार. आता हीट ॲब्सॉर्ब केव्हा होते, कुठल्या प्रोसेसमध्ये होते, एंडोथर्मिकमध्ये होते, आणि हीट रिलीज केव्हा होते, एक्झोथर्मिकमध्ये होते. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये काय होतं की कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन केलं जातं, आणि त्यामुळे जो चेंज इन इंटरनल एनर्जी आहे, डेल्टा यू जो आहे, U2 मायनस U1 इज इक्वल टू 0, तो पण काय असेल, 0 असेल. कारण इनिशियल इंटरनल एनर्जी आणि फायनल इंटरनल एनर्जी काय आहेत, सेम आहेत, त्यामुळे त्यातला डिफरन्स हा 0 असणार. सो दिस इज अबाउट द आयसोथर्मल प्रोसेस. तर याला आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं. तर पुन्हा सांगतो एकदा, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. ओके, त्यानंतर दुसरी प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस, आयसो मीन्स सेम, आणि बार हे प्रेशरचं युनिट आहे. प्रेशरचं युनिट काय आहे, बार आहे. आपण बऱ्याच वेळा लिहितो 1 बार 2 बार वगैरे. सो त्यामुळे काय होतं की ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर सेम आहे किंवा कॉन्स्टंट आहे, त्या प्रोसेसला आयसोबारिक प्रोसेसचं म्हटलं जातं. सो अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड आयसोबारिक प्रोसेस. प्रेशर रिमेन कॉन्स्टंट, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. सो इथे प्रेशर कॉन्स्टंट राहतं, याचा अर्थ डेल्टा पी काय येईल, इज इक्वल टू 0 येणार. P2 मायनस P1 इज इक्वल टू 0. आता कोणत्या प्रोसेस आयसोबारिक असतात, आता ज्या प्रोसेस किंवा ज्या रिॲक्शन आपण ओपन कंटेनरमध्ये करतो, रिॲक्शन विच कॅरिड आउट इन ओपन कंटेनर, केमिकल रिॲक्शन ज्या आपण ओपन कंटेनरमध्ये लॅबमध्ये करतो, त्या प्रोसेस कोणत्या असतात, आयसोबारिक प्रोसेस असतात. कारण तिथे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण काय केलं आहे, कॉन्स्टंट ठेवलं आहे. समजलं. सो अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड आयसोबारिक प्रोसेस, वेअर डेल्टा पी इज इक्वल टू 0.
Now third, isochoric process. So what are isochoric process? लक्षात ठेवायचं, a process in which volume of system remain constant throughout the transformation is called isochoric process. ज्या सिस्टीममध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट इज कॉल्ड आयसोकोरिक प्रोसेस. सो इथे व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला तर डेल्टा व्ही इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम हा सेम असेल तर चेंज इन व्हॉल्यूम का असणार, 0 असणार. ओके. सो अ प्रोसेस विच कॅरिड आउट इन क्लोज कंटेनर. समजा आपण एखादी रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन आहे, हा बिकर आहे, ती जर क्लोज कंटेनरमध्ये गेली, क्लोज केला बिकर आणि यात रिॲक्शन केली, तर ही कोणती प्रोसेस असणार आहे, आयसोकोरिक प्रोसेस, किंवा ती रिॲक्शन आयसोकोरिक असणार. ठीक आहे. सो इथे आपण प्रेशर काय, व्हॉल्यूम काय केलं आहे, कॉन्स्टंट ठेवलं आहे, व्हॉल्यूम चेंज होऊ देत नाही होत आपण, त्यामुळे ती प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, फोर्थ पॉईंट आहे आपला ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. So what are adiabatic process? So a process in which there is no exchange of heat between the system and surrounding. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज केली जात नाही. म्हणजेच काय, तर सिस्टीममध्ये हीट एंटर होत नाही किंवा सिस्टीममधून हीट बाहेर जात नाही, त्या प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. आता हीट कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ Q इज इक्वल टू 0. Q इज इक्वल टू 0 असणार. आता इथे मी लिहितो नो एक्सचेंज ऑफ हीट, नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. System and surrounding. So process in which there is no exchange of heat between the system and surrounding is called adiabatic process. The adiabatic process मध्ये हीट एक्सचेंज होत नाही, हीट इज डिनोटेड बाय Q अँड Q इज इक्वल टू 0. आता मी इथे डेल्टा Q का लिहित नाही किंवा लिहिलं नाही आहे, तर Q जो आहे म्हणजे हीट इज नॉट अ स्टेट फंक्शन. हीट स्टेट फंक्शन नाही आहे. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम ही स्टेट फंक्शन्स आहेत, आणि जर स्टेट फंक्शन असेल तर आपण त्यातला चेंज फाइंड आउट करतो. कारण स्टेट फंक्शनची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, when system transfer from one state to another state, the change in state function depends on initial and final state of the system. जेव्हा एक सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होते, तेव्हा जो स्टेट फंक्शनमधला चेंज आहे, डेल्टा टी, डेल्टा पी और डेल्टा व्ही, हा त्याच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतो. इनिशियल म्हणजे आपण T1, T2 हा जो डिफरन्स आहे तो त्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे. पण तसं हीटचं होत नाही. हीट हे काय आहे, पाथ फंक्शन आहे, इट इज नॉट अ स्टेट फंक्शन. आणि पाथ फंक्शन असेल तर आपण त्यातला चेंज फाइंड आउट करत नाही, त्यामुळे इथे आपण डेल्टा क्यू लिहायचं नाही. आता आपण हीट हे का स्टेट फंक्शन नाही आहे, ते का पाथ फंक्शन आहे, ते आपण डिस्कस करू. ओके. नो सपोज अ सिस्टीम ए, this is a system A having variable V1, P1 and T1, okay, is transferred into a system B where the variables are V2, P2 and T2. समजा ही एक सिस्टीम आहे की जी B मध्ये काय होते, ट्रान्सफर होते बाय एडियाबॅटिक प्रोसेस किंवा थ्रू एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक
प्रोसेस. आता एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं की हीट एक्सचेंज होते, म्हणजेच क्यू इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. क्यू इज इक्वल टू 0 असणार एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. समजा हीच प्रोसेस किंवा हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आयसोथर्मल असेल तर, आयसोथर्मल प्रोसेस असेल तर या प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज केली जाते इन ऑर्डर टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर ना. आयसोथर्मल प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं याचा अर्थ हीट एक्सचेंज होते इन अँड आउट ऑफ द सिस्टीम. त्यामुळे इथे क्यू नॉट इक्वल टू 0 असणार. क्यू नॉट इक्वल टू 0. सो क्यूची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड आहे. बरोबर ना. आयसोथर्मल असेल तर त्याची व्हॅल्यू एक काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, नॉट इक्वल टू 0 असेल. पण ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल तर क्यू इज इक्वल टू 0 असणार. सो जी प्रॉपर्टी आहे, हीट इज अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन पाथ फॉलो टू रीच दॅट स्टेट. ही पाथवर डिपेंड आहे. ओके. अँड देअरफॉर इट इज पाथ फंक्शन. इट इज नॉट अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन असेल तर इनिशियल अँड फायनल स्टेटवर ते डिपेंड असणार. ओके. ही कशावर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड आहे. एडियाबॅटिक असेल तर क्यू इज इक्वल टू 0 असणार आणि आयसोथर्मल असेल तर क्यू नॉट इज इक्वल टू 0 असेल. त्यामुळे हे काय होतं, हीट इज अ पाथ फंक्शन. हीट हे पाथ फंक्शन होतं. आणि पाथ फंक्शन जर असेल तर आपण नुसताच क्यू लिहितो, डेल्टा क्यू लिहित नाही. लक्षात आलं. सो नेक्स्ट प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेससाठी आपण एक सिस्टीम कन्सिडर करू. वी हॅव सर्टन अमाऊंट ऑफ गॅस enclosed in a cylinder having frictionless movable piston. हे पिस्टन आहे, याला आपण हे पिस्टन म्हणतो. आणि या सिलेंडरमध्ये इथे काय केलं आहे आपण, गॅस एनक्लोज केला आहे. ओके. सो गॅस हॅविंग व्हेरिएबल्स मीन्स गॅस ॲट प्रेशर P, व्हॉल्यूम V अँड ॲट टेम्परेचर T. हे त्याचे व्हेरिएबल्स आहेत. Now there is an external pressure on the piston denoted by PEX. या पिस्टनवर समजा एक्सटर्नल प्रेशर आहे आणि हा प्रेशर जो आहे तो गॅसचा प्रेशर आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय दी गॅस. ओके. नाउ सपोज PEX इज इक्वल टू P. हा जो एक्सटर्नल प्रेशर आहे आणि हा जो गॅसेसचा प्रेशर आहे, गॅसचा जो प्रेशर आहे तो समजा सेम असेल, then there is no expansion or compression of gas. एक्सपान्शन होणार नाही गॅसचं किंवा कॉम्प्रेशन पण होणार नाही. ओके. पिस्टन रिमेन इन कॉन्स्टंट स्टेट. आता अशी स्टेट जी आहे त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेट. ओके. नाउ सपोज पहिली कंडिशन आहे, इफ PEX is reduced by infinitesimal amount, इन्फिनिटिझमल अमाऊंट. आपण इन्फिनिटिझमल अमाऊंटने काय केला, PEX रिड्यूस केला. ओके. देन द गॅस स्लोली एक्सपांड. बरोबर ना. आता इथे काय झाला, PEX आपण काय केला, रिड्यूस केला, म्हणजे PEX इज इन्फिनिटिझमली लेस दॅन P. PEX हा काय झाला, इन्फिनिटिझमली P पेक्षा लेस झाला. गॅस काय होणार, स्लोली एक्सपांड होणार. सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ गॅस. याला आपण एक्सपान्शन म्हणतो. नाउ दिस एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल. एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल इफ at every stage
दिस ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फायनिटिझमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. प्रत्येक स्टेजला म्हणजे जे एक्सपान्शन आहे त्या एक्सपान्शनच्या प्रत्येक स्टेजला हा ड्रायव्हिंग फोर्स. आता ड्रायव्हिंग फोर्स कुठला आहे एक्सपान्शनमध्ये? हा पी हा ड्रायव्हिंग फोर्स असणार आणि हा पी एक्सचा अपोजिंग फोर्स असणार. मग ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फायनिटिझमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स विच कॅन बी रिव्हर्स. आपण ही प्रोसेस रिव्हर्स करू शकतो बाय स्लाइड इन्क्रीजिंग अपोजिंग फोर्स. जरा जरी आपण पी एक्स इन्क्रीज केला की प्रोसेस का होणार? रिव्हर्स होणार. म्हणजेच का होणार? कॉम्प्रेशन होणार. समजलं? सो अशा कंडिशनला जेव्हा आपण प्रोसेस कॅरीड आउट करतो तेव्हा ती काय होते? रिव्हर्सिबल प्रोसेस होते. ठीक आहे. नाव सेकंड कंडिशन. आपण सेकंड कंडिशन घेऊ. आता इथे पहिल्या कंडिशनमध्ये गॅस काय होतोय? एक्सपान्शन होते गॅसचं. त्यामुळे इथे आपण लिहू एक्सपान्शन ऑफ गॅस. इथे गॅसचं एक्सपान्शन होते. एक्सपान्शन ऑफ गॅस. ठीक आहे. आपण दुसरी कंडिशन, इफ पी एक्स इज इन्क्रीज. आपण पी एक्स इन्क्रीज केला बाय इन्फिनिटिझमल अमाऊंट. इन्फिनिटिझमल अमाऊंटने आपण काय केला? पी एक्स इन्क्रीज केला. आता इथे पी एक्स हा एक्सटर्नल प्रेशर आहे आणि पी हा गॅसचा प्रेशर आहे. हा जर इन्क्रीज केला तर काय होणार? पिस्टन स्लोली मूव्ह होईल इन डाऊनवर्ड पोझिशन, डाऊनवर्ड डिरेक्शन. बरोबर ना? म्हणजेच काय होईल? गॅस कॉम्प्रेस होईल. सो दिस इज अ कॉम्प्रेशन ऑफ गॅस. कॉम्प्रेशन ऑफ गॅस. ओके. हे काय असेल? कॉम्प्रेशन असेल. कॉम्प्रेशन ऑफ गॅस. सो आता इथे कॉम्प्रेशनमध्ये हा जो पी एक्स आहे इज ड्रायव्हिंग फोर्स अँड पी इज अपोजिंग फोर्स. एक्सपान्शनमध्ये हा ड्रायव्हिंग फोर्स होता आणि हा अपोजिंग फोर्स होता. प्रेशरचा जो गॅसचा प्रेशर होता तो ड्रायव्हिंग फोर्स होता आणि पी एक्स एक्सटर्नल प्रेशर होता हा अपोजिंग फोर्स होता. बट इन कॉम्प्रेशन पी इज अपोजिंग फोर्स अँड पी एक्स इज ड्रायव्हिंग फोर्स. आता आपण काय केलं आहे? हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो स्लाइडली काय केला? इन्क्रीज केला. इन्फिनिटिझमल अमाऊंटने इन्क्रीज केला. सो कॉम्प्रेशन टेक्स प्लेस अँड ड्युरिंग ईच steps of compression the PEX is infinitesimally greater than the P. PEX हा जो आहे एक्सटर्नल प्रेशर आहे तो व्हेरी स्मॉल अमाऊंटने P पेक्षा काय असेल? जास्त असेल. ठीक आहे. नॉट टू लार्ज, जास्त नसणार आहे तो. व्हेरी स्मॉल अमाऊंटने काय असेल? जास्त असेल. आता ही प्रोसेस आपण रिव्हर्स करू शकतो. दिस इज रिव्हर्सिबल असेल. केव्हा रिव्हर्सिबल असेल? जेव्हा पी स्लाइड आपण जर समजा अपोजिंग फोर्स इन्क्रीज केला, स्लाइड इन्क्रीजिंग अपोजिंग फोर्स, द प्रोसेस टेक्स प्लेस इन रिव्हर्स डिरेक्शन. सो लक्षात येते ना? सो मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याची आपण डेफिनेशन लिहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो अ process conducted in such a way that at every stage driving force is infinitesimally greater than opposing force and which can be reversed by slight increasing opposing force is called reversible process. Okay. जी प्रोसेस आहे कोणती असेल मग एक्सपान्शनची असो किंवा कॉम्प्रेशनची असो अशी आपण कॅरीड आउट केली पाहिजे. ॲट एव्हरी स्टेज ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटिझमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. आता एक्सपान्शनमध्ये हा ड्रायव्हिंग फोर्स असणार, हा अपोजिंग फोर्स असणार. मात्र कॉम्प्रेशनमध्ये हा अपोजिंग फोर्स असणार आणि हा पी एक्स हा ड्रायव्हिंग फोर्स असणार. सो ॲट एव्हरी स्टेज ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटिझमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स अँड विच कॅन बी रिव्हर्स बाय स्लाइड इन्क्रीजिंग अपोजिंग फोर्स. अपोजिंग फोर्स जर आपण स्लाइड इन्क्रीज केला तर प्रोसेस काय झाली पाहिजे? रिव्हर्स झाली पाहिजे. म्हणून त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. जे एक्सपान्शन आहे
ते केव्हा रिव्हर्सिबल असेल, जेव्हा हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे इज इन्फिनिटिझमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स अँड विच कॅन बी रिव्हर्स बाय स्लाइड इन्क्रीजिंग अपोजिंग फोर्स. हा प्रेशर ऑफ गॅस हा इन्फिनिटिझमली एक्सटर्नल प्रेशरपेक्षा ग्रेटर असायला हवा, पण एक्सटर्नल प्रेशर जर स्लाइड इन्क्रीज केलात तर प्रोसेस काय झाली पाहिजे, रिव्हर्स झाली पाहिजे, म्हणजेच कॉम्प्रेशन झालं पाहिजे. तेव्हा हे जे एक्सपान्शन असेल ते रिव्हर्सिबल असेल. आता कॉम्प्रेशन जे आहे हे ते केव्हा रिव्हर्सिबल असणार, कॉम्प्रेशनमध्ये हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटिझमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स विच कॅन बी रिव्हर्स बाय स्लाइड इन्क्रीजिंग अपोजिंग फोर्स. हा जरा जरी तुम्ही इन्क्रीज केलात प्रेशर ऑफ गॅस तर काय होणार, एक्सपान्शन होणार, म्हणजेच कॉम्प्रेशनच्या रिव्हर्स प्रोसेस होणार. सो सच अ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. सो दिस इज अबाउट रिव्हर्सिबल प्रोसेस. नाव द नेक्स्ट इज नेचर ऑफ हीट अँड वर्क. सुरुवातीला आपण वर्क म्हणजे काय ते बघू. वर्क इज वन ऑफ द मीन्स बाय विच सिस्टीम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. ओके, आपल्याला मेकॅनिकल वर्क माहिती आहे, आपण लिहितो W इज इक्वल टू F इंटू D. सो मेकॅनिकल वर्क इज द एनर्जी बाय विच अ बॉडी मूव थ्रू अ डिस्टन्स D under the applied force. Okay, F. So W is equal to F into D. This is the mechanical work. But in chemical thermodynamic, work involved is pressure volume work, PV work. केमिकल थर्मोडायनॅमिकमध्ये जे वर्क आहे ते प्रेशर व्हॉल्यूम वर्क आहे. आता प्रेशर व्हॉल्यूम वर्क आणि हे मेकॅनिकल वर्क याच्यामध्ये हे सेम आहे, दोन्ही सेमच आहेत. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये किंवा केमिकल प्रोसेसमध्ये जे वर्क होतं आणि जे मेकॅनिकल वर्क आहे ही दोन्ही सेम आहेत. आता कशी सेम आहेत ते आपण बघू. ठीक आहे. आता इथे आपण या चॅप्टरमध्ये गॅसियस सिस्टीम काय करतोय, कन्सिडर करतोय. सो प्रेशर व्हॉल्यूम वर्क इज द वर्क डन ड्यू टू एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ अ गॅस अगेन्स्ट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर P, किंवा त्याला आपण PX म्हणतो. ओके, इट्स कॉल्ड प्रेशर व्हॉल्यूम वर्क. त्याला प्रेशर व्हॉल्यूम वर्क असं म्हटलं जातं. ओके, आता P इज इक्वल टू प्रेशर is the force per unit area. आपल्याला माहिती आहे प्रेशर जो आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. इफ स्मॉल d इज द डिस्टन्स, जर स्मॉल d डिस्टन्स असेल तर A इज इक्वल टू D स्क्वेअर. एरिया हा काय होणार, D स्क्वेअर होणार. अँड volume V is equal to D cube. वॉल्यूम का होणार, D cube होणार. therefore PV is equal to काय येईल, P is F into A, F by A, F upon A into V is equal to, आता F upon A is equal to D square and V is equal to D cube is equal to F into D. D square cancel, so F into D. F into D is equal to what? Okay, is equal to W. मेकॅनिकल वर्क जे आहे ते F into D आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्क जे आहे PV is equal to is same as mechanical work. But this is work done due to the compression or expansion of a gas against constant external pressure P. ओके, आता हे जे प्रेशर व्हॉल्यूम वर्क आहे ते आपण दोन रिॲक्शन घेऊन डिस्कस करू.
त्यातली पहिली रिॲक्शन आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. आता डिकम्पोजिशन कसं होतं त्याचं, तर H2O2 डिकम्पोजेस into twice H2O plus O2 गॅस. आता हायड्रोजन पेरॉक्साईड हे लिक्विड आहे, सो इथे ट्वाइस हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेस टू गिव्स ट्वाइस H2O लिक्विड प्लस ऑक्सिजन गॅस. आता इथे गॅसियस सिस्टीम फॉर्म होते. आता इथे हायड्रोजन गॅस का होणार, लिबरेट होणार. समजा ही रिॲक्शन आपण क्लोज कंटेनरमध्ये कॅरीड आउट केली. सपोज दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन अ क्लोज कंटेनर हॅव्हिंग पिस्टन मुव्हेबल पिस्टन, की जिथे मुव्हेबल पिस्टन आहे आणि इथेही आपण रिॲक्शन काय केली आहे, कॅरीड आउट केली. इथे H2O2 आहे लिक्विड फॉर्ममध्ये. तर याचं डिकम्पोजिशन होणार आणि ऑक्सिजन काय होईल, लिबरेट होईल. सो दिस लिबरेटेड ऑक्सिजन पुश दिस पिस्टन इन अपवर्ड डिरेक्शन. आता हा जो लिबरेटेड ऑक्सिजन आहे तो काय करेल, हे पिस्टन अपवर्ड डिरेक्शनमध्ये काय करेल, पुश करेल. सो ते काय होईल, अपवर्ड डिरेक्शनमध्ये पुश होईल. ओके, सो हा O2 आहे आणि इथे हा H2O2 आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. ओके, ठीक आहे. त्यामुळे काय होणार, हे एक्सपान्शन होणार. ओके, दिस इज कॉल्ड द एक्सपान्शन ऑफ गॅस. नाउ इफ नो हीट इज ट्रान्सफर ड्युरिंग दिस एक्सपान्शन, समजा ह्या एक्सपान्शनमध्ये हीट ट्रान्सफर होत नसेल, कारण हीट इज द अनदर बाय मीन्स सिस्टीम कॅन एक्सचेंज एनर्जी. एनर्जी सिस्टीममधून हीटच्या फॉर्ममध्ये सुद्धा काय होऊ शकते, ट्रान्सफर होऊ शकते. आणि इथे जर समजा ती ट्रान्सफर होत नसेल, इफ नो हीट इज ट्रान्सफर, then the loss of energy by the system is equal to the amount of work done by the system on the surrounding. जर समजा हीट या सिस्टीममध्ये ट्रान्सफर होत नसेल, तर हे जे काही वर्क झालं आहे किंवा जी एनर्जी लॉस झाली आहे, द लॉस ऑफ एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन बाय द सिस्टीम ऑन इट्स सराउंडिंग. असं लिहू आपण, लॉस ऑफ एनर्जी काहीतरी लॉस होणार, बरोबर ना. ह्या एक्सपान्शनमध्ये एनर्जी लॉस्ट होणार, आणि जी एनर्जी जर समजा हीटच्या फॉर्ममध्ये लॉस होत नसेल, तर जी काही एनर्जी लॉस होईल इज इक्वल टू वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. म्हणजे जे काही वर्क सराउंडिंगवर होईल, जी सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करेल इज इक्वल टू लॉस ऑफ एनर्जी. ओके, लक्षात येते. सो दिस इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क, ह्याला प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हटलं जातं. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघू, द रिॲक्शन बिटवीन अमोनिया अँड HCl गॅसेस. दोन्ही गॅसेस आहेत. आता रिॲक्शन बघा, NH3 अमोनिया रिॲक्ट विथ HCl gas to form ammonium chloride NH4Cl. बरोबर ना. अमोनियम क्लोराइड का होईल, फॉर्म होईल, which is solid. Now suppose this reaction is carried out in container. ही रिॲक्शन आपण कंटेनरमध्ये कॅरीड आउट केली. इथे हॅव्हिंग फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन, की जिथे हे फ्रिक्शनलेस मुव्हेबल काय पिस्टन आहे, बरोबर आहे. इथे सुरुवातीला NH3 आणि HCl हे गॅस असतील. जेव्हा हे दोघांची रिॲक्शन होईल, HCl आणि अमोनिया यांची रिॲक्शन होईल, तेव्हा NH4Cl सॉलिड फॉर्म होईल. आता सॉलिड फॉर्म होईल म्हणजेच काय होणार, हे गॅसियसचं व्हॉल्यूम डिक्रीज होणार. सो व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, मी जरा व्हॉल्यूम कमी घेतो त्याचा. इथे काय होईल,
NH4Cl फॉर्म होईल. ठीक आहे, NH4Cl फॉर्म होईल. सो दिस इज कॉल्ड कॉम्प्रेशन. ही कॉम्प्रेशनची प्रोसेस आहे, कॉम्प्रेशन ऑफ अ गॅस. हे गॅसचं काय झालं, कॉम्प्रेशन झालं. आता इथे पण काहीतरी एनर्जी काय होणार, लॉस होणार, बरोबर ना. कुठल्याही एक्सपान्शन म्हणा किंवा कॉम्प्रेशनमध्ये म्हणा एनर्जी ही लॉस होणार. आणि जर इथे एनर्जी ही हीटच्या फॉर्ममध्ये लॉस होत नसेल, समजा किंवा आपण असं म्हणू, इफ नो हीट इज ट्रान्सफर, समजा हीट इथे ट्रान्सफर होत नसेल, देन द लॉस ऑफ एनर्जी, सॉरी गेन इन एनर्जी, गेन इन एनर्जी, इथे एनर्जी मात्र गेन होणार, इथे लॉस होणार नाही. गेन इन एनर्जी बाय द सिस्टीम इज इक्वल टू, जी काही सिस्टीम एनर्जी गेन करेल इज इक्वल टू वर्क डन on the system by the surrounding, लक्षात ठेवायचं. इथे जे कॉम्प्रेशन आहे तिथे कॉम्प्रेशनमध्ये एनर्जी लॉस होत नाही, तर एनर्जी गेन केली जाते, बरोबर ना. एनर्जी गेन केली जाते. आणि जर समजा देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट, जर हीट जर ट्रान्सफर होत नसेल, जर हीट ट्रान्सफर होत नसेल या कॉम्प्रेशनमध्ये, देन द गेन इन एनर्जी बाय द सिस्टीम इज इक्वल टू वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. जी काही सिस्टीम एनर्जी गेन करेल ती एनर्जी म्हणजेच काय असणार, जे वर्क डन सिस्टीमवर होईल ते वर्क डन म्हणजे काय असणार आहे, गेन इन एनर्जी. तेवढ्याच अमाऊंटमध्ये असेल, जेवढ्या अमाऊंटमध्ये काय होईल, वर्क डन होईल ऑन द सिस्टीम, सिस्टीमवर जेवढ्या अमाऊंटमध्ये वर्क डन होईल तेवढ्या अमाऊंटमध्ये सिस्टीम काय करेल, एनर्जी गेन करेल. ओके, इथे मात्र सिस्टीम काय होणार, एनर्जी लॉस करणार, कारण इथे एक्सपान्शन आहे. एक्सपान्शनमध्ये एनर्जी लॉस केली जाते. इफ देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट, हीट जर ट्रान्सफर होत नसेल, तर हीट ट्रान्सफर झाली तर एनर्जी लॉस्ट होणार. पण हीट जर ट्रान्सफर होत नसेल, देन द लॉस ऑफ एनर्जी by the system is equal to work done by the system on the surrounding. जेवढं काही सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करेल तेवढ्या अमाऊंटमध्ये काय होणार, एनर्जी लॉस्ट होणार. इथे जेवढ्या अमाऊंटमध्ये सिस्टीमवर वर्क होईल तेवढ्या अमाऊंटमध्ये सिस्टीम एनर्जी काय करेल, गेन करेल. सो दिस इज अबाउट दी प्रेशर व्हॉल्यूम वर्क. यालाच प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हटलं आता. एक्सप्लेन बाय दिस टू रिॲक्शन, या दोन रिॲक्शनमध्ये काय केलं आपण, एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, समजा डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर आहे माझा, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट इज द नेचर ऑफ हीट. हीट इज डिनोटेड बाय क्यू. हीट ही काय केली जाते, क्यूने डिनोट केली जाते. सो हीट इज अनदर बाय मीन्स द सिस्टीम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. ओके, हीटच्या माध्यमातून सुद्धा काय होतं की सिस्टीम एनर्जी एक्सचेंज करू शकते विथ इट्स सराउंडिंग. वर्कच्या माध्यमातून किंवा हीटच्या माध्यमातून सिस्टीम काय करते, हीट एक्सचेंज करते किंवा ट्रान्सफर करते. सिस्टीममधून एनर्जी बाहेर जाते किंवा सिस्टीममध्ये एनर्जी एंटर होते इन द फॉर्म इन टू डिफरंट फॉर्म. वर्कच्या आणि हीटच्या फॉर्ममध्ये काय होते, एनर्जी एक्सचेंज केली जाते विथ इट्स सराउंडिंग बाय द सिस्टीम. ओके, सो when there is a difference between when there is temperature difference between the system and surrounding, then the heat is transfer in and out of the system. जर समजा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये टेम्परेचरचा डिफरन्स असेल तर हीट ही काय होते, ट्रान्सफर होते, म्हणजेच सिस्टीममध्ये एंटर होते किंवा सिस्टीममधून लिव्ह होते. समजा एक एक्झाम्पल आपण घेऊ. समजा आपल्याकडे एक
आईस कंटेनर आहे, हे आईस आहे, अँड देन आईस कंटेनर इज प्लेस इन वॉटर बाथ. आईस कंटेनर आपण काय केलं आहे, वॉटर बाथमध्ये ठेवलं आहे. देन देर इज अ टेम्परेचर. आईस कंटेनर इज अवर सिस्टीम. आईस कंटेनर ही आपली सिस्टीम आहे, अँड वॉटर बाथ इज सराउंडिंग. वॉटर बाथ जो आहे तो सराउंडिंग आहे. सो देर इज टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड द सराउंडिंग. बरोबर ना. इथे टेम्परेचर डिफरन्स आला. वॉटर हे नॉर्मल टेम्परेचरला आहे, 25 डिग्री सेल्सिअसला आहे, आणि आईस मात्र लेस दॅन 0 डिग्रीला आहे. त्यामुळे टेम्परेचर डिफरन्स आला म्हणजे हीट का होणार, ट्रान्सफर होणार. नाउ द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. हीट का होते, सिस्टीममधून सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होते. जर तुम्ही चेक केलं असेल तर इथे वॉटर बाथचं टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं, स्लोली डिक्रीज होतं. मीन्स सिस्टीम ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम दी सराउंडिंग. सॉरी, मी हा ॲरो असा काढायला होता. सिस्टीम काय करणार, हीट ही सराउंडिंगमधून ॲब्सॉर्ब करणार. सिस्टीममधून जाणार नाही तर सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये काय होईल, हीट ट्रान्सफर होईल. ओके. सो वेन देर इज टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. ओके. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. एक रिॲक्शन आहे, ती आपण समजा कॅरीड आउट केली. एक रिॲक्शन आहे, 1 मिनिट. रिॲक्शन बिटवीन HNO3 नायट्रिक ॲसिड and potassium hydroxide. To give potassium nitrate, NO3 and H2 water. Okay. Now this reaction is exothermic reaction. ही रिॲक्शन कशी आहे, एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट का होणार, रिलीज होणार. नाउ दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन अ कंटेनर. एका कंटेनरमध्ये ही रिॲक्शन आपण कॅरीड आउट केली. या रिॲक्शनमध्ये हे दोन्ही, या कंटेनरमध्ये हे दोन्ही रिॲक्टंट आहेत. अँड दिस कंटेनर इज प्लेस इन वॉटर बाथ. हा कंटेनर आपण वॉटर बाथमध्ये जर प्लेस केला आणि त्याचं टेम्परेचर मेजर केलं. एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळे हीट इज ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. नाउ आवर सिस्टीम इज वॉटर बाथ. आपला सिस्टीम इज अ कंटेनर इन विच द केमिकल रिॲक्शन इज कॅरीड आउट. हा जो कंटेनर आहे, हा कंटेनर म्हणजे सिस्टीम आहे आणि वॉटर बाथ म्हणजे सराउंडिंग आहे. सो ड्यू टू एक्झोथर्मिक रिॲक्शन दर इज अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये टेम्परेचर डिफरन्स आला आणि त्यामुळे हीट का होते, ट्रान्सफर होते फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग अँड द टेम्परेचर ऑफ वॉटर बाथ इन्क्रीज. टेम्परेचर जे आहे वॉटर बाथचं ते काय होणार, स्लोली इन्क्रीज होणार. ओके. सो दिस इज कॉल्ड ट्रान्सफर ऑफ हीट in the form this is called transfer of energy in the form of heat. So energy is transfer by means of heat. हीटच्या फॉर्ममध्ये काय झाली, एनर्जी ट्रान्सफर झाली. ओके. सो केमिकल थर्मोडायनॅमिकमध्ये एनर्जी ही दोन प्रकारे काय होते, ट्रान्सफर होते. इन द फॉर्म ऑफ वर्क और इन द फॉर्म ऑफ हीट. Q और W हे दोन प्रकारे काय होते, ट्रान्सफर होते विथ इट्स सराउंडिंग. सो हे लक्षात ठेवायचं आपल्याला. जर टेम्परेचर डिफरन्स असेल सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये तेव्हा काय होणार, हीट ट्रान्सफर होणार. आणि जेव्हा प्रेशर व्हॉल्यूम वर्क असेल किंवा आपण एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होत असेल सिस्टीममध्ये आणि हीट जर ट्रान्सफर होत नसेल तर तिथे काय होणार, एनर्जी ही वर्कच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. लक्षात आलं ना. जेव्हा प्रेशर व्हॉल्यूम वर्क होतं आणि त्यामध्ये हीट ट्रान्सफर केली जात नाही तेव्हा जी एनर्जी ट्रान्सफर होणार इज इन द फॉर्म ऑफ वर्क. अँड इफ देर इज अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग देन द energy is transferred in the form of heat. Okay, so this is the most important point. Now the sign convention of work and heat.
ओके. नाव दिस इज अ सिस्टीम. ही आपली सिस्टीम आहे अँड रेस्ट ऑफ द पार्ट अदर दॅन सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. हा जो सिस्टीमच्या बाहेरचा जो पार्ट आहे तो सराउंडिंग आहे. सो लक्षात ठेवायचं, एनी एनर्जी दॅट एंटर इन टू द सिस्टीम हॅज ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. कुठलीही एनर्जी मग ती वर्क किंवा हीटच्या फॉर्ममध्ये असेल आणि ती सिस्टीममध्ये एंटर होत असेल तर त्याचं जे साईन आहे ते पॉझिटिव्ह असणार. अँड the any energy that leaves the system and enter into the surrounding has always negative value. ओके. कुठलीही एनर्जी मग वर्क किंवा हीटच्या फॉर्ममध्ये असेल ती जर सिस्टीममधून लीव होत असेल, बाहेर जात असेल, तर त्याचं साईन काय असणार, निगेटिव्ह असणार. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. कारण आपण थर्मोडायनॅमिक जी स्टडी करतो आहे ती पॉईंट ऑफ सिस्टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करतो आहे. सिस्टीम आपण स्टडी करतो आहे, त्यामुळे त्याचं साईन काय असेल ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. नाव हिअर मी इथे बघा असे ॲरो काढलेत इथे. नाव दिस इज ॲरो इंडिकेट्स द हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम, मीन्स एंटर इन टू द सिस्टीम हॅज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो प्लस क्यू इंडिकेट्स दॅट द हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग अँड द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ क्यू इंडिकेट्स दॅट द हीट इज release from the system to the surrounding. Okay. So here positive sign of W indicates that the work is done on the system by the surrounding. arrow system मध्ये दाखवला आहे मी असा, त्यामुळे वर्क हे सिस्टीमवर होतं आहे हॅज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. अँड द निगेटिव्ह साईन ऑफ W indicates that the work is done by the system on the surrounding. सराउंडिंगवर वर्क होतं आहे, सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते, त्यामुळे त्याचं साईन एक असणार, निगेटिव्ह असणार. ठीक आहे. तर तुम्हाला असं साईन कन्व्हेन्शन ऑफ W अँड Q एक्झामला 2 मार्काला विचारलं जातं. त्यासाठी तुम्हाला ही डायग्राम फार महत्त्वाची आहे. ही डायग्राम काढायची आणि त्यानंतर एक्सप्लेन करायचं असं. इथे बघा पॉझिटिव्ह Q मीन्स हीट इज ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. Okay. Then the negative Q, heat is released by the system to the surrounding. Positive W, work is done on the system by the surrounding, and the negative W, work is done by the system on the surrounding. So this is called the sign convention of W and Q. आपण सिस्टीम स्टडी करतोय, त्यामुळे the point of view of the system, दिस इज द साईन कन्व्हेन्शन ऑफ W अँड Q. कुठलीही जेव्हा एनर्जी हीट किंवा वर्कच्या माध्यमातून सिस्टीममध्ये एंटर होते तेव्हा त्याचं साईन हे काय असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि कुठली एनर्जी मग हीट असेल किंवा वर्क असेल सिस्टीममधून लीव होत असेल, सिस्टीममधून बाहेर जात असेल, तर त्याचं साईन हे निगेटिव्ह असणार. सो दिस इज कॉल्ड द साईन कन्व्हेन्शन ऑफ W अँड Q. ओके.